जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की पुण्यातील उत्तम नगरमध्ये राहणारे 6 मित्र जागीच ठार झाले. तामिनी घाटात त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. थार गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. 500 फूट खाली गाडी पडली. बेकार ॲक्सिडेंट झाला. गाडीचा अगदी चुरा झालेला आहे. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, तुम्ही कुठेतरी ट्रिपला जात असाल, कुठेही जात असाल, तर आईवडिलांचा विचार करा. त्यांनी किती सॅक्रिफाईस केलेलं तुम्हाला लहानाचा मोठा करताना. त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतील की वृद्धपणात तुम्ही त्यांचा सांभाळ कराल, पण तुम्ही त्यांचा विचार न करता गाडी फुल एकदम जोरात चालवता. आणि मला सांगा की घाटामध्ये अंधाराच्या वेळेस रात्री काय दिसणार आहे तुम्हाला? काय दिसणार आहे का? काहीच नाही ना. ती गाडी जाणारच. तुमचा कंट्रोल होणार आहे का स्पीडमध्ये गाडी असल्यावर अचानक? नाही होणार. आणि तुम्ही मेल्याने कोणालाच काही फरक पडत नाही खरं सांगायचं तर. ना भाऊला, ना बहिणीला, ना नातेवाईकाला, ना तुमच्या मित्रांना, कोणालाच काही फरक पडत नाही. 6-7 दिवसात ते एन्जॉय करतात, मस्त राहतात. मग फरक पडतो तुमच्या आईवडिलांना, कारण की त्यांनी लहानाचा मोठं केलं, तुम्हाला सॅक्रिफाईस केलेलं आहे. तुमची म्हणजे त्यांच्या आयुष्यातनं ती एक असते मुलाची, ती जागा कोणीच भरून काढू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. मुलाला लहानापासून मोठं करणं म्हणजे काय सोपं नाही मित्रांनो. आणि तुम्ही आपल्या गाडी चालवता फास्ट. आईवडिलांचा विचार करत जा रे. माझं तरी म्हणणं आहे की गाडी फास्ट चालवताना ना आईवडिलांचा विचार करत जा. बाकी काय सांगायचं नाही मला. बघा, तुमच्या हातात आहे. कोणालाच काही फरक पडत नाही. आईवडिलांचा विचार करा आणि गाडी सावकाश चाला.